पाहुयात पुढची मोठी बातमी। युगानुयुगे विटेवर उभा ठाकलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या मूर्तींची आता झीज होऊ लागली आहे। त्यामुळे मूर्तीवर लवकरच रासायनिक लेप लावून तिचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे। एका महिन्यापूर्वी पुरातत्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती। या पाहणीचा अहवाल समोर आलाय। देवाचे पाय आणि कमरेच्या मागचा भाग या ठिकाणी झीज झाल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा लागणार आहे। यापूर्वी 4 वर्षांपूर्वी असा लेप लावण्यात आला होता। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वारंवार विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रियेचा घाट घातला जातोय। तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ती प्रक्रिया केली जावी आणि मंदिर समितीकडून विठुरायाच्या मूर्तीवर केल्या जाणाऱ्या या इपॉक्सी लेप प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध असल्याची भूमिका पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी स्पष्ट केली आहे। रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसम्मत नाही, धर्मशास्त्राच्या विरोधात आहे। त्याचबरोबर 4-4 वर्षांनी जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसांड केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे। तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत। अशा प्रकारची रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ज्यांनी 4 वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती की 10-12 वर्ष ही सगळी चालेल, ते अधिकारी नेमके कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो। आणि या प्रकारची जर प्रक्रिया ते करणार असतील तर लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं। जर कोणती प्रक्रिया सुधारण्याची त्या ठिकाणी करायची असेल, पुढच्या 200, 500, 1000 वर्ष त्या मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीची दीर्घकालीन टिकणारी प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्षी आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे। आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वीरेंद्र, काय सांगाल? 4 वर्षांपूर्वीच विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेप प्रक्रिया करण्यात आली होती, त्याच्यानंतर वारंवार ही प्रक्रिया करावी लागत असल्याने त्यावर कुठेतरी आक्षेप घेतला जातोय। वीरेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र 4 वर्षांपूर्वी रासायनिक वज्रलेप लावण्यात आलेला होता विठ्ठलाच्या मूर्तीला आणि आता पुन्हा एकदा झीज होऊ नये म्हणून हा वज्रलेप लावला जाणार आहे असं सांगण्यात आलंय। त्यावरून कुठेतरी त्याला विरोध केला जातोय, आक्षेप घेतला जातोय। 4 वर्षांपूर्वी जी प्रक्रिया झाली होती तेव्हा सांगितलं गेलं होतं 10-12 वर्ष आता पाहण्याची गरज नाही, मात्र पुन्हा एकदा झीज का होती असा सवालही उपस्थित होतोय। तर फोन लाईन वरून आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, काय सांगाल? एकीकडे 4 वर्षानंतर पुन्हा एकदा वज्रलेपाची प्रक्रिया करावी लागते विठ्ठलाच्या मूर्तीला, त्याच्यावर काय आक्षेप घेतले जात आहेत? एकंदरीत जे विठ्ठलाच्या बद्दल संतांनी म्हणून ठेवले न घडवला न बसवला उभा कसा राहिला विटेवरती, काही वर्षापासून त्याची झीज होती असं पुरातत्व खात्याने जे अहवाल दिलाय त्याच्यावर मंदिर समितीने वज्रलेप करायचं ठरवलं होतं। 4 वर्षापूर्वी झाला होता। 4 वर्षापूर्वी झालेला वज्रलेपानंतर 10 वर्ष ह्याला काय होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं मूर्तीला। तरीही आता परत मंदिर समितीचं म्हणणं आहे की थोडी झीज होती आणि परत ही रासायनिक प्रक्रिया करावी लागते का? खरं तर काही इथल्या पंढरपूरच्या संत मंडळी असतील, वंश परंपरागत जे पुजारी आहेत त्यांनी, सेवेदारांनी, यांनी सगळ्यांनी त्यांना सुचवलं होतं की आयुर्वेदिक हे जे आहे लेपन करावं, मात्र तसं न करता त्यांनी तो निर्णय घेतला होता। मात्र पांडुरंगाच्या मूर्तीची संरक्षण होतंय त्यामुळे त्यांनी त्याला संमती दिली होती आणि इथून पुढे त्याला मूर्तीची झीज होऊ नये अशी त्यांना विनंती केली होती। मात्र अवघ्या 4 वर्षात पुन्हा एकदा हे लेपन करायची पाळी येते त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। मंदिर महासंघ असो, संरक्षण समिती असो, इथले वंश परंपरागत पुजारी असो, नागरिक, वारकरी सगळ्यांचाच याला विरोध असणार आहे की वारंवार हे या गोष्टी का कराव्या लागतात, त्याच्यावर ठोस काही उपाय नाहीये का? आणि जर का आम्ही तो उपाय सुचवतोय तर त्याचा विचार न करता तुम्ही अशा का गोष्टी करतायत की ज्या मूर्तीसाठी बाधक आहेत। आणि एकंदरीत हा जो विषय आहे
तो आता उच्च पातळीवर ह्याचा विचार करून साधक बाधक चर्चा करून हा विचार मूर्तीचं लेपन करावं, पांडुरंगाच्या मूर्तीचं संरक्षण व्हावं असं प्रत्येक विठ्ठल भक्ताचं मत आहे. त्याच्याबद्दल काही दुमत निश्चितच नाही. वीरेंद्र, त्याच्यामुळे आता जी मागणी केली जाते विठ्ठल भक्तांकडून, जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्यावर काही उत्तर येतं का प्रशासनाकडून ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.